नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या रुचा क्रिएशन या चॅनलवरती मी आपले स्वागत करीत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका लहान मुलीच्या लेहंगा आणि ब्लाउजच्या ड्रेसची संपूर्ण शिवणाची माहिती घेणार आहोत। तर या अगोदरचा आपण एक व्हिडिओ तयार केलेला होता पार्ट 1 म्हणून। त्यामध्ये आपण हा ड्रेस कशा प्रकारे कटिंग केलेला आहे त्याबद्दलची सर्व माहिती आपण त्या पार्टमध्ये घेतलेली आहे। तर नक्की जाऊन तो चॅनलवरती तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। तर तो जो ड्रेस होता तो आपला फुल साइजचा एक अम्ब्रेला ड्रेस होता प्लेटवाला। तर त्या ड्रेसमधून आपण हा लहान मुलीचा ड्रेस कटिंग केलेला आहे। तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा, म्हणजे आपण कशा प्रकारे कटिंग केलेली आहे त्याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवणाची माहिती पाहतोय, तर चला सुरुवात करूयात। तर सगळ्यात अगोदर इथे आता आपण जो फ्रंटचा पार्ट होता तो शिवून घेणार आहोत। तर फ्रंटच्या पार्टसाठी इथे आपण ड्रेसचा कपडा जो आहे तो सरळ ठेवलेला आहे, त्यावरती आपण अस्तरचा कपडा वरतून ठेवलेला आहे। तर तिथे आपण गळ्याला शिलाई मारून घेणार आहोत आणि संपूर्ण गळ्याला इथे आपण नॉच मारून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तो संपूर्ण कपडा आपण उलटून त्याला दाबटीप मारून घ्यायची आहे। तर ही संपूर्ण दाबटीप मारून झाल्यानंतर जो ही साइडचा कपडा उरलेला होता त्या सर्व कपड्याला सुद्धा आपण इथे शिलाई मारून घेणार आहोत आणि हा सर्व कपडा आपण जॉइंट करून घेणार आहोत। तर इथे तुम्ही पाहू शकता टॉपची जी खालची बाजू आहे म्हणजे बॉटम साइडची बाजू, तर ती आहे त्याच प्रकारे आपण त्याला शिलाई मारून घेणार आहोत। त्याला आपण इथे पलटी करायचं नाहीये, कारण आपण जो हे सर्व जे कटिंग आहे ते आपण सेपरेट केलेलं आहे आणि शिवणामध्ये सुद्धा कमी जास्त कपडा जाण्याची शक्यता असते, तेव्हा फ्रंट आणि बॅक कमी जास्त होऊ शकतो। त्यामुळे मी इथे आहे तसंच त्याला फक्त जॉईंट केलेला आहे। तर फ्रंटचा पार्ट आपला जॉईंट झाल्यानंतर मी इथे बॅक साईडचा भाग घेतलेला आहे। तर बॅक साईडमध्ये आपण बोट नेक करणार आहोत आणि वरचा जसा गळा होता तोच आपण जेवढा आपला पॅटर्नमध्ये आलेला आहे तेवढा पॅटर्नमध्ये आपण तसाच ठेवला, त्यामुळे आहे तसाच गळा आहे। तर त्यानंतर आपण खालचा जो गळा कटिंग केला होता तर इथे आपण पॅटर्न इथे उलटवून घेतलाय आणि खालच्या गळ्याला इथे शिलाई मारून घेतलेली आहे। त्या सर्व गळ्याला सुद्धा आता आपण नॉच मारून त्याला पूर्ण आपण जो जॉईंट भाग आहे त्यातून उलटवून काढून घ्यायचा आहे आणि संपूर्ण भागाला आणि गळ्याला सर्व बाजूने आपण शिलाई मारून घेणार आहोत। तर यामध्ये आपला जो फ्रंटचा पार्ट होता तो पूर्णपणे पॅक आहे, त्यामुळे आता बॅक साईडला आपण बोट नेक केलाय। तर बॅक साईडला इथे आता आपण त्याला हुक पट्टी लावणार आहोत, म्हणजे बॅक ओपन करणार आहोत। तर इथे मी बॅक साईडला त्याचा फोल्ड करून सेंटर काढून घेतलेला आहे आणि सेंटरवरती मी इथे कट मारून घेतलाय। कट मारल्यानंतर ज्याप्रमाणे आपण ब्लाउजला हुक लूकची पट्टी लावत असतो त्याचप्रमाणे मी इथे दोन्ही बाजूला इथे हुकची आणि लूपसाठी दोन्हीसाठी इथे पट्टी मी जॉईंट करून घेतलेली आहे। तुम्ही इथे पाहू शकता आपण इथे पट्टी जॉईंट केलेली आहे। तर पट्टी जॉईंट करताना इथे आपण जी पट्टी आहे ती दोन्ही बाजूंनी ड्रेसच्या बाजूने मुडपायची आहे, म्हणजे जेव्हा आपण ती सुलट करतो तेव्हा ती आपोआप आतमध्ये मुडपली जाते। तर हुकची पट्टी जॉईंट करून झाल्यानंतर दुसऱ्याही पार्टला इथे आपण लूपसाठी पट्टी जॉईंट करून घेतलेली आहे। तर इथे आपण दोन्ही पट्ट्या जॉईंट करून झालेल्या आहे। बॅक साईडचा पार्ट आपला कंप्लीट झालाय। तर यानंतर आता आपण शोल्डर जॉईंट करणार आहोत। तर शोल्डर जॉईंट करण्यासाठी मी इथे फ्रंट आणि बॅक दोन्ही आपण सुलट पद्धतीनेच ठेवले आहे, म्हणजे दोन्ही बाजूंचे अस्तरचे भाग आतमध्ये जातील अशा पद्धतीने आपण ठेवले आणि आपण शोल्डरच्या बाजूला इथे 1/2 इंचापेक्षाही कमी अंतर जाईल अशा रीतीने आपण इथे याला शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारल्यानंतर जर इथे धागे निघालेले असतील किंवा काही कपडा कमी जास्त झालेला असेल तर इथे आपण ते कट करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हा पार्ट आपला उलटवून घ्यायचा आहे आणि आपण ज्याप्रमाणे शोल्डरला शिलाई मारतो, शोल्डर जॉईंट करतो त्याप्रमाणेच आपला शिलाई मारून घ्यायची आहे। आता इथे तुम्ही पाहू शकता शोल्डरची जी बाजू आहे ती लॉक झालेली आहे। तर शोल्डर लॉक केल्यानंतर इथे आपण जर शोल्डर कमी जास्त झालेले असेल तर ते दोन्ही आपल्याला मोजून घ्यायचे आहेत
आणि एकसारखे करून घ्यायचे आहेत. नंतर जी बाहीची बाजू आहे त्या बाजूला मी इथे नॉच मारून घेतलेले आहेत आणि डबल फोल्डिंग म्हणजे एकदम बारीक फोल्ड इथे मी केलेला आहे आणि त्याला शिलाई मारून घेतलेली आहे. तर दोन्ही बाजूंनी मी इथे सोबतच शिलाई मारून घेतलेली आहे. तर आता आपण याला फिटिंग करणार आहोत. तर फिटिंग करण्यासाठी अगोदर आपण याला सरळ बाजूने शिलाई मारणार आहोत, म्हणजे जे धागे निघतात ते निघणार नाही. त्यासाठी आपण याला लॉक करून घेणार आहोत. तर लॉक करण्यासाठी सुलट पद्धतीने ज्याप्रमाणे आपण शोल्डरला शिलाई मारली त्याचप्रमाणे मी इथे फिटिंगच्या साईडने सुद्धा शिलाई मारून घेत आहे. तर तुम्ही पाहू शकता आपण कशा पद्धतीने इथे शिलाई मारलेली आहे. तर शिलाई मारून दोन्ही बाजूने मी जो पार्ट आपला इथे कमी जास्त होतो तो आपला कळून येतो. तर इथे पार्ट जो आहे तो कमी जास्त झालेला होता, तो मी इथे कटिंग करून काढून घेतलेला आहे. तुम्हाला दिसत असेल तर एका साईडचा हा जो पार्ट आहे आपला बॅक साईडचा तो इथे जास्त झाला होता, तो मी इथे कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आता खालचा जो पार्ट होता आपण इथे ओपन ठेवलेला होता, तर त्या सर्व बाजूला मी इथे सरळ शिलाई मारून घेतलेली आहे. त्यानंतर त्याला आपण डबल फोल्ड करायचं आहे. अर्धा इंच जाईल एवढं आपल्याला त्याला फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपण याला फ्रंट साईडला टक्स मारून घेणार आहोत. तर इथे फ्रंट साईडचे जे टक्स आहेत ते उंचीला मी 4 इंच एवढं शिलाई मारून घेतलेली आहे. तर टक्स जो होता तो आपण अर्धा इंचाचा टक्स घेतलेला आहे आणि उंची त्याची 4 इंच घेतलेली आहे. कडेने आता आपण त्याला फिटिंगची शिलाई मारून घेणार आहोत. तर लहान मुलींचा ड्रेस आहे तर आपण एकदम फिटिंगमध्ये ड्रेस शिवत नाही. तर शिलाई जे मार्जिन आहे ते आपण 1.5 इंच ठेवत असतो. तर आपण ज्या ठिकाणी कपडा लॉक केलेला आहे त्या ठिकाणी आपण अर्धा ते 1 इंच कपडा सोडून फिटिंगची शिलाई इथे मारू शकतो, म्हणजे एकदम टाईट असा ड्रेस होत नाही. तर फिटिंगचं माप न टाकता मी इथे डायरेक्ट ज्या ठिकाणी लॉक केलं आहे तिथून अर्धा इंच सोडून शिलाई मारून घेतलेली आहे. तर दोन्ही बाजूंनी मी इथे फिटिंग शिलाई मारून घेतलेली आहे. तर इथे ब्लाऊज मी सुलट करून दाखवते आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ब्लाऊजची फिनिशिंग आणि ब्लाऊजचा लुकसुद्धा इथे खूप छान दिसत आहे. तर यानंतर आता आपल्याला फ्रिल तयार करायची आहे. ही जी फ्रिलची पट्टी आहे तर ज्यावेळी आपण ड्रेस कटिंग केला होता त्यावेळेच आपण जी 2.5 इंचाची पट्टी कट करून काढलेली होती ती आपण फ्रिलसाठीच काढलेली होती. ती पट्टी आपल्याला घ्यायची आहे आणि आपल्याला इथे फ्रिलसाठी एकदा नाडी तयार करतो त्याचप्रमाणे आपल्याला ब्रॉड अशी पट्टी तयार करून घ्यायची आहे. तर हा कपडा मुडपवून मी एकदम 1/2 इंचावरती शिलाई मारून घेत आहे. तर संपूर्ण पट्टीला इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि ज्याप्रमाणे आपण नाडी उलटवतो त्याप्रमाणेच आपल्याला ही पूर्ण नाडी उलटवून घ्यायची आहे. तर नाडी उलटवल्यानंतर याला मी अगोदर इस्त्री मारून घेणार आहेत. तर इस्त्री मारल्याने काय होते की आपल्याला जी फ्रिल तयार करायची आहे त्याच्या प्लेटसुद्धा एकसारख्या होतात आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसतात. आपण जेव्हा त्याला शिलाई मारतो त्यावेळी आपल्याला एकदम छान अशी फ्रिल तयार करता येते. तुम्ही इथे पट्टी पाहू शकता, आपली छान अशी पट्टी इथे तयार झालेली आहे. तर आता आपण टॉपचा इथे कपडा घेतलेला आहे बॅक साईडचा, जो आपण इथे ब्रॉड गळा इथे खालच्या बाजूला तयार केलेला होता त्या गळ्याला आपण फ्रिल लावून घेणार आहोत. तर इथे कशा प्रकारे आपण फ्रिल लावलेली आहे ते तुम्ही पाहू शकता. तर गळ्याला दोन्ही बाजूला मी इथे फ्रिल तयार करून घेतली आणि त्याला पुन्हा एकदा डबल शिलाई मारून सुद्धा तो फिनिशिंगमध्ये गळा इथे तयार करून घेतलेला आहे. बॅक साईडचा गळा इथे तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर दिसत आहे. यानंतर जी उरलेली फ्रिलची पट्टी होती तर ती फ्रिलची पट्टी जी आहे ती मी इथे स्लीव्जला लावून घेणार आहेत. तर ज्याप्रमाणे आपण गळ्याला फ्रिल तयार केलेली होती त्याचप्रमाणे आपण इथे बाहीला तयार करून घेणार आहोत. तर दोन्ही बाहीला मी सेम त्याच पद्धतीने फ्रिल तयार करून घेतलेली आहे. छोटी पट्टी उरली होती त्यामुळे मी एकदम दाट अशी घेतलेली नाही आहे. एकदम छोटे छोटे इथे मी फक्त बाहीच्या वरच्या शोल्डरच्या साईडलाच प्लेट येतील एवढ्या प्लेट्स मी इथे टाकल्या होत्या.
तर दोन्ही बाजूची इथे आपण बाही तयार करून घेतली. त्यानंतर आता आपण ड्रेस जो आहे तो खूपच प्लेन दिसत होता, त्यामुळे त्यासाठी मी गळ्याला आणि बॅक साईडचा जो गळा तयार केलेला आहे आपण, त्या ठिकाणी मी इथे ब्रॉड अशी थोडी लेस लावून घेतलेली आहे. तर या लेसमुळे तुम्ही पाहू शकता ड्रेसला खूप छान असा लुक तयार झालेला आहे. ड्रेसच्या गळ्याला लेस लावून झाली. गोल्डन नॉडला मी असे छोटे छोटे लटकन इथे तयार करून घेतले होते आणि सोबतच असे आपण एकाच नॉडला 2 बाजूला मी लटकन तयार करून घेतले होते. तर ही जी मोठी लटकन आपण तयार केलेली आहे ते आपण स्कर्टला लावणार आहोत. तर छोटे जे लटकन आहेत ते मी अशा प्रकारे ब्लाऊजच्या बॅक साईडच्या गळ्याला लावून घेतलेले आहेत. ब्लाऊज तर पूर्ण शिवून झाला. आता आपण स्कर्ट शिवायला घेऊयात. तर स्कर्ट शिवायला घेण्यासाठी आता आपण फॅब्रिक कट केलेलं आहे ते मी इथे घेतलेलं आहे. त्यासोबतच सगळ्यात अगोदर आपण तिला सगळ्या बाजूंनी शिलाई मारून अस्तर आणि मेन फॅब्रिक मी इथे जॉईंट करून घेतलं. त्यानंतर आता जो मेन फॅब्रिकचा कपडा होता तो मेन फॅब्रिकचा कपडा आणि अस्तरचा कपडा या दोन्हींनाही आपण चुन्या घालून शिलाई मारून घ्यायची आहे. आता या चुन्या घालायच्या अगोदर आपल्याला नाडीपट्टीचा इथे सेंटर काढायचा आहे. सोबतच आपला अस्तरच्या कपड्याचा आणि मेन फॅब्रिकचा सुद्धा सेंटर काढायचा आहे. आता हे 3 इंच सेंटर आपल्या एकावर एक ठेवून त्याला इथे पिन लावून घ्यायची आहे. सोबतच आपल्याला ज्या ठिकाणी आपण नाडीपट्टी जोडायला सुरुवात करणार आहोत म्हणजेच स्कर्टचा ज्या ठिकाणी आपला जॉईंट आहे त्या ठिकाणी आपला घेरचा आणि अस्तरचा दोन्ही जॉईंट आपल्याला एकावर एक ठेवायचे आहे आणि त्या ठिकाणापासून आपल्याला नाडीपट्टी जॉईंट करायला सुरुवात करायची आहे. तर तिथे सुद्धा आपण अजून एक पिन लावून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे जर आपण पिन लावली तर आपला घेरचा जो कपडा आहे तो बॅक साईडला आणि फ्रंट साईडला दोन्ही बाजूला सारखाच जात असतो. तर आता घेर जोडताना आपण नेहमी मेन फॅब्रिकवरती मेन फॅब्रिकची सुलट बाजू येईल अशा पद्धतीने आपला हा कपडा ठेवायचा आहे. जर तुम्हाला मेन फॅब्रिक आणि अस्तरचा कपडा दोन्ही सोबत धरून प्लेट्स घालायला जर अवघड वाटत असेल तर तुम्ही अगोदर मेन फॅब्रिक जॉईंट करून घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही अस्तरच्या कपड्याच्या प्लेट्ससुद्धा इथे घालू शकता. तसंही शिवलं तरी काही फरक दिसत नाही. तर घेर जॉईंट करून झाल्यानंतर जी आपली नाडीपट्टीची बाजू होती ती नाडीपट्टी आपण या शिलाईवरती मुडपून घ्यायची आहे आणि त्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आता नाडीपट्टीची शिलाई मारताना जे आपलं घेर आणि नाडीपट्टी आपण जॉईंट केलेली जी शिलाई आहे ती आपल्याला नाडीपट्टीच्या आतमध्ये घालायची आहे. तर अशी मी संपूर्ण गोलाला इथे शिलाई मारून घेतली आणि त्या शिलाईच्या नंतर पुन्हा एकदा 5 इंचाचं अंतर सोडून दुसरी शिलाईसुद्धा मी इथे मारून घेतलेली आहे. तर इथे स्कर्ट मी तुम्हाला सुलट करून दाखवत आहे. स्कर्टचा लुक तुम्ही इथे पाहू शकता. तर हा स्कर्टचा खालचा भाग आहे. तर जी लेस आपण इथे टॉपला लावलेली आहे तीच लेस मी इथे स्कर्टच्या खालच्या भागाला सुद्धा लावून घेत आहे. तर स्कर्टच्या संपूर्ण घेराला मी हीच लेस लावून घेतलेली आहे. म्हणजे स्कर्ट आणि टॉप दोन्हींचं इथे आपल्याला मॅचिंग दिसेल. तर पूर्ण स्कर्टला लेस लावून झाल्यानंतर मी स्कर्टला अगोदर इस्त्री केलेली आहे. त्यानंतर आपण जे लटकन ब्लाऊजसाठी तयार केले होते त्याचसोबत आपण स्कर्टसाठी सुद्धा लटकन तयार करून घेतले होतं. तर ते लटकन आता इथे आपण स्कर्टला लावून घेणार आहोत. तर इथे मी लटकनचा सेंटर घेतला आणि तिथे छोटीशी घडी घालून याला मी डबल टिप मारून घेतलेली आहे. तर इथे आपला संपूर्ण ड्रेस जो आहे इथे तयार झालेला आहे. याचा पूर्ण लुक तुम्ही इथे पाहू शकता. खूप सुंदर असा ड्रेस तयार झालेला आहे. तर ड्रेस कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सोबतच सबस्क्राईबसुद्धा करा.